नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। काल आपण पाहिलं अर्जुनने बरीच मेहनत घेतली पण झटकेपट सायली सापडली आणि आता जेलच्या बाहेर सुद्धा आली आहे। इन्स्पेक्टर त्या कॉन्स्टेबलला सांगतात की त्या मॅडमना बाहेर आणा। इथून त्यांनी सुरुवात केली आहे। सायली आता बाहेर येते आणि अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांना बघून जरा रडायला लागतात। तो छोटा मुलगा म्हणतो, ए ताई चल न ग, मला माझ्या आईकडे घेऊन। तू त्या दिवशी कुठे निघून गेली होतीस? मला माझ्या आई बाबांची खूप आठवण येते। सायली म्हणत असते, हो रे बाळा, मला पण माझ्या घरच्यांची खूप आठवण येते। आता सायली अर्जुनकडे बघायला लागते। मग इन्स्पेक्टर त्या छोट्या मुलाला विचारतात, काय रे बाळा, ही ताई तुला तिच्यासोबत कुठे घेऊन चालली होती का? मग तो छोटा मुलगा म्हणतो, नाही, ही ताई मला कुठेच घेऊन जात नव्हती। तिथे न काही घाणेरडी माणसं आली, तिथे त्यांनी मला या मावशीकडे सोडलं। तो मुलगा त्या बर्फवालीकडे बघून बोलत असतो। पुढे तो छोटा मुलगा म्हणतो, कालपासनं मी तिथेच होतो या मावशीकडे, पण ए ताई चल न ग माझ्या आईकडे मला घेऊन। अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर, आता आणखीन कुठले पुरावे हवेत तुम्हाला ज्यामुळे सिद्ध होईल की माझी बायको दोषी नाहीये? प्रेक्षकांनो जरा गोंधळच होता। नेमकं इन्स्पेक्टर मिळालेला होता मैपत शिकरेला की नाही हे पक्क सांगता येणार नाहीये। आता इन्स्पेक्टर त्या कॉन्स्टेबलला म्हणतात, सोडा त्या मॅडमला। आणि मग जशी सायली सुटते तशी ती अर्जुनच्या मिठीत पडते आणि दोघे जण एकमेकांच्या मिठीत खूप रडतायत, म्हणजे एकमेकांना सापडले बिचारे। आजचा भाग जरा लहानच दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो आणि आला सुद्धा जरा उशिराच। तर अर्जुन आणि सायली एकमेकांच्या मिठीत खूप वेळ रडताना दाखवलेत त्यांनी आणि खूप स्लो दाखवला त्यांनी आजचा एपिसोड। तर इन्स्पेक्टर आता या दोघांना बघून खुश होतो, म्हणजे कदाचित त्याला मनातून वाटलं असावं, चला मी जे केलं ते चांगल्यासाठी केलं। तर चैतन्य सुद्धा तिथेच आहे। फायनली सायली सापडली, त्यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय। तर आता अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनच्या बाहेर आले। मग सायली झालेली सगळी हकीकत अर्जुनला सांगत असते। सायली म्हणते, अहो मला तर कळतच नव्हतं हे चाललंय काय, पोलीस इथे मला घेऊन काय आले आणि मला इथे लॉकअप मध्ये काय डांबून ठेवलं। अहो माझा फोन सुद्धा घेऊन टाकला त्यांनी, तुम्हाला फोन सुद्धा करू दिला नाही। पण माझी खात्री होती अहो मला सोडवण्यासाठी तुम्ही आकाश पाताळ एक कराल। अर्जुन म्हणतो, हो मी तर येणारच होतो, पण मला हे सगळं कालच्या काल कळालं असतं ना सायली, तर एक रात्र तुला जेलमध्ये घालावी लागली नसती ग। आय एम व्हेरी सॉरी। पण सायली आता तुला ना आरामाची गरज आहे। अर्जुन म्हणत असतो, चल आपण घरी जाऊयात। सायली म्हणते, हो चला सगळेजण वाट बघत असतील ना? अर्जुन म्हणतो, हो चल। चैतन्य घरी पोहोचलाय, आपण आता त्याच्या मागे जाऊच। दोघे जण आता गाडीत बसणार, तेवढ्यात तिथे त्या छोट्या मुलाचे आई वडील आलेत। ते विचारत असतात, अर्जुन सुभेदार तुम्हीच आहात का? माझा मुलगा ह्याच पोलीस स्टेशनमध्ये आणलाय ना? नाही म्हणजे तो तिथे होळकर चौकातनं गायब झाला होता बघा। अर्जुन म्हणतो, हो इथेच आहे तुमचा मुलगा। तुम्हीच कंप्लेंट केली होती का पोलीस स्टेशनमध्ये? त्यावरती त्या मुलाचे वडील म्हणतात, हो आम्हीच कंप्लेंट केली होती, आमचा मुलगा हरवल्याची तक्रार पण आम्हाला इन्स्पेक्टर साहेबांनी फोनवर सगळं सांगितलं हो। आम्हाला ना चुकीची माहिती दिली होती काही लोकांनी, त्यामुळे आमचा गैरसमज झाला होता, म्हणूनच एका बाईने आमच्या मुलाला पळवलं अशी कंप्लेंट आम्ही केली होती। त्यावर आता त्या मुलाची आई म्हणते, CCTV मध्ये जी दिसत होती ती हीच मुलगी होती ना? सायली म्हणते, काय CCTV? अर्जुन म्हणतो, होय हीच ती मुलगी होती, पण हिने तुमच्या मुलाला किडनॅप केलेलं नव्हतं। त्यावरती त्या बाई म्हणतात, हो आम्हाला कळलं ते, म्हणजे आमचा मुलगा घाबरून रडत होता तेव्हा याच ताईंनी शांत केलं ना आमच्या मुलाला। ताई खरंच आमचं चुकलं, गैरसमज नका करून घेऊ। आता त्या बाई सायलीशी माफी मागतात की त्यांचा गैरसमज वगैरे झालाय म्हणून। अर्जुन म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं की हिने किडनॅप केलं होतं तुमच्या मुलाला? त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? आता ते माणूस म्हणतात, त्या मुलाचे वडील म्हणतात, नाही हो नाही, तिथे ना खूप गर्दी होती, त्या गर्दीतून कोणीतरी बोलत होतं, पण त्या क्षणी ना आम्हाला काही सुचत नव्हतं, आमचा मुलगा आम्हाला हवा एवढंच आम्हाला कळत होतं। आता अर्जुन जरा चौकशीच्या मूडमध्ये आहेत, पण आता ती बाई लगेच माफी मागते, त्या मुलाची आई, सॉरी ताई आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला। तर सायली म्हणते, नाही काही हरकत नाहीये, पण तुमचा मुलगा आत आहे, त्याला भेटाल का? तर आता बघा प्रेक्षकांनो, ते आता त्या मुलाचे आई वडील गेलेत आतमध्ये त्या मुलाला रिसीव्ह करायला। आता अर्जुन म्हणत असतो, चल सायली आपण आता घरी जाऊयात, घरचे खूप काळजी करत असतील। ती माणसं कोण होती ना ज्यांनी तुला एवढा त्रास दिला, त्यांना तर मी शोधणारच आहे, पण चल आता आपण घरी जाऊयात। असं म्हणून अर्जुन आता गाडीमध्ये बसवतोय सायलीला।
आता पुढे बघा प्रेक्षकांनो, इकडे बिचारे प्रतापराव सारखे फोन करताय पण बहुता अर्जुनचा फोन लागत नसावा. मधुभाऊ पण टेन्शन मध्ये. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रेक्षकांनो पर्सनल रिझन काय होतं, तर या म्हणजे हिरोईनला कावेळ वगैरे झाला म्हणून ती अब्सेंट होती. पण ठीक आहे, त्यांनी एक तो ट्रॅक लावला. आता काय दाखवणार होते ते दुसरं. तर बघा आता इथे प्रिया तिथेच उभी आहे आणि कोणाला तरी मेसेज करतीये, मी मैत्रिणीकडेच जातीये आणि मी तासाभराने परत येईल, नेहमीप्रमाणे आपल्या त्या ठरलेल्या कॅफेवर मला भेट. आणि हा जो मेसेज तिने केलाय ना, हा त्यांनी 2दा हायलाइट केलाय प्रेक्षकांनो. तिने नेमकं कोणाला केला ते मला कळलं नाहीये, बहुतेक अश्विनला केला असावा. प्रतापराव खूप काळजी करत असतात आणि म्हणत असतात, अरे देवा, आता तर अर्जुनचा फोन पण लागत नाहीये, काय झालं असेल तिथे, कसं कळेल बरं आपल्याला. आता तेवढ्यात म्हणजे यांचं जरा टेन्शन खेचलंय. त्यांनी म्हटलं ना प्रेक्षकांनो, इतका स्लो दाखवला ना आजचा एपिसोड, जरा हळू दाखवलाय. तेवढ्यात सायली येते बरं का आणि प्रिया आश्चर्यचकित होते. आता सायली आल्या आल्या मधुभाऊ तिला असे जवळ घेतात. सायली खूप रडायला लागते. आता प्रिया विचार करते, बाप रे, ही कशाला सुटली आता, आणि सुटलीच कशी काय, हिला कमीत कमी 15 दिवस जेलमध्ये सडावं लागलं असतं, असा प्लॅन तर मी बनवलाच होता. अरे तिथून पण ही कशी काय सुटली. प्रिया तिच्या कपटी मनामध्ये असा विचार करत असते. आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. आता किती वेळ सायली सगळ्यांकडे बघते. प्रतापराव विचारतात तिला, कशी आहेस बेटा सायली, आणि काय ग नेमकं हे सगळं काय घडलं, काय होतं. आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन काही खाल्लं का, नाही हिने पण कालपासनं काही खाल्लं नसेल ना. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनला छान वाटते की चला आपली आई सायलीची काळजी करते. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा अर्जुन, मिटलं की नाही हे सगळं प्रकरण, काय काय झालंय काय. मधुभाऊ म्हणतात, प्रतापराव, माझी सायली परत आली ना, यातच सगळं आलं बघा. सायलीच्या चेहऱ्यावर जरा वीकनेस जाणवतोय प्रेक्षकांनो. खरंच कमाल असते या सगळ्यांची. एवढ्या दुखण्यातून सुद्धा उठून पुन्हा कामाला लागणं सोपं नाहीये. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. खरंच प्रेक्षकांनो कमालच आहे. आता ही विमल म्हणते, खरंच बाई देवी आईची कृपाच झाली, आपल्या ताई परत आल्या. आता प्रियाला असं वाटतं की उगाचच तिथे खोटी सिंपती दाखवावी आणि इकडे तिकडे बघते आणि म्हणते, अगो सायली, अगं तू सापडत नव्हती ना, तू सापडत नव्हतीस ना सायली, तेव्हा आमच्या मनात ना काही काही विचार येत होते ग, आणि जेव्हा तुला अटक झाली ना तेव्हा तर आम्हाला वाटलं संपलं, सगळंच संपलं आता. अर्जुनला फार राग येतो बरं का आता प्रियाचा. तो म्हणतो, काय असं कसं संपेल, मी आहे ना अजून जिवंत. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा लगेच प्रिया म्हणते, हो मी देवी आईकडे हीच प्रार्थना करत होते की हिला सोडवण्यात तुला यश मिळो. लगेच पलटी मारते. इतक्या वेळ त्या सायलीला चोर चोर म्हणत होती. तर प्रतापराव लगेच म्हणतात, बरं सांग बाबा अर्जुन, नेमकं हे सगळं घडलं तरी कसं. अर्जुन म्हणतो, हो बाबा, मी सगळं सांगतो तुम्हाला डॅड. मी जरा सायलीला खाली बसू देता का, म्हणजे तिला जरा रिलॅक्स वाटेल, ती खूप डिस्टर्ब आहे. मग सायलीला अर्जुन तिथे सेटल डाऊन करतो. मग किती वेळ सायलीला पाणी दिलंय, मग सायली पाणी पिते, मग थोडी रिलॅक्स होते. म्हटलं ना मगाशी प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना जरा स्लोच दाखवलाय त्यांनी. तर असो, आता अर्जुन म्हणतो, खूप मोठी गोष्ट घडली आहे काल आणि मोठा प्लॅन करून सायलीला अडकवण्यात आलं होतं. आता हा प्लॅन काय होता, तर हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला दर्शवलंय. म्हणजे जे काही झालं ते सगळं अर्जुनने पुन्हा एकदा या सगळ्यांना सांगितलंय आणि तो सांगतोय की काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला सांगतोय मी. अर्जुन प्रतापरावांना, मधुभाऊंना आणि या कल्पनाताईंना सगळं सांगतोय आणि म्हणतोय की सगळा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते मला सगळं शोधाशोध केल्यानंतर कळलंय. आणि आता अर्जुनने सगळं इथे आपल्याला कालचा एपिसोड व्हिज्युअलाइज केलाय. आजचा एपिसोड तसा त्यांनी जरा सोसोच दाखवलाय प्रेक्षकांनो. आज वेगळं असं काही घडलेलं नाहीये, फक्त सायली आली, मग तिचा थकवा वगैरे वगैरे असं त्यांनी दाखवलं. फक्त एक काय तो सीन बघण्यासारखा आहे, प्रिया आणि मैपतचा सीन त्यांनी रंगवलेला आहे पुढे, तो एक काय फक्त आजच्या एपिसोडमध्ये पाहायसारखा आहे. बाकी सगळा एपिसोड एकदम स्लो दाखवला, म्हणजे सोच दाखवला. मग झालेला सगळा प्रकार अर्जुनने किती वेळ सांगितलाय, जो आपल्याला सगळं रिफ्लेक्ट केलाय की अर्जुनला कसं कळलं, त्या इन्स्पेक्टरांनी त्याची मदत केली, मग तो त्या बर्फावालीपर्यंत पोहोचला आणि बर्फावालीने झालेला सगळी हकीकत सांगितली, त्यामुळे सायली सुटली. आता हा सगळा प्रकार ऐकून जरा कल्पनाताईंना नवल आणि आश्चर्य दोन्ही वाटलंय. म्हणजे शब्दांचे अर्थ एकच आहे, पण तरी सुद्धा हा किती मोठा प्लॅन आहे याची कल्पना यांना आली आहे. प्रतापराव म्हणतात, बापरे, हे सगळं फारच भयंकर आहे. कागबाई सायली बाळा, अगं तुला काही त्रास नाही झाला ना जेलमध्ये. सायली म्हणते, बरी आहे मी आता बाबा. मग मधुभाऊ जरा केविलवाणेच पाहतात सायलीकडे आणि म्हणतात, सायली बेटा सगळं ठीक आहे असं म्हणतेस खरं, पण तुझ्या चेहऱ्यावर काही दिसत नाही ग तसं झालंय काही. साऊ बाळा, हे सगळं माझ्या केसमुळेच होतंय हे कळतंय ग मला.
मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला परत परत भोगावी लागते. आता जेव्हा मधुभाऊ बोलत असतात ना सायलीशी, तेव्हा प्रिया कशी बघते बघा त्यांच्याकडे आणि मनातल्या मनात उगाच हसत असते की कशी फजिती होते, कशी मजा येते यांची. पण मधुभाऊंना फार वाईट वाटत असतं. मधुभाऊ म्हणत असतात, सायली बेटा फार वाईट वाटतंय ग मला या गोष्टीचं. ह्या जो काही प्रकार घडतोय ना त्यात मी काही मदत करू शकत नाहीये ग तुला. सायली म्हणते, नाही नाही मधुभाऊ, तुम्ही या सगळ्या प्रकारासाठी स्वतःला का दोषी समजता? तुमची काही चूक नाहीये. आता सहज अर्जुन विचारतो, मधुभाऊ सायलीला अटक झाली हे तुम्हाला कोणी सांगितलं? आता पुन्हा सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात बरं का. कल्पनाताईंना काही नाव घ्यायचं नाहीये तन्वीचं, त्या लगेच खाली मान घालतात आणि प्रतापराव सुद्धा. आता प्रियाला कळलं की अर्जुनला समजलेलं असणार आहे की आपणच सांगितलं, कारण त्याचे घरचे तर असं करणार नाहीत. या बाबतीत अर्जुनला पूर्ण विश्वास असतो. अर्जुन आता जरा सेकंद विचार करतो, त्याच्या घरच्यांकडे बघतो आणि प्रियाकडे बघायला लागतो आणि म्हणतो, काही सांगायची गरज नाहीये मधुभाऊ, मला कळलंय तुम्हाला त्रास देण्यासाठी तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं असेल हे आलंय माझ्या लक्षात. आता अर्जुन फक्त प्रियाकडे बघत असतो बरं का. अर्जुनने तिचं नाव पण घेतलं नाही. आता लगेच प्रिया त्याच्यावर डाफरत म्हणते, ए अर्जुन उगाच माझं नाव घेऊ नको आणि माझ्याकडे बघू नको. ठीक आहे, मान्य आहे, माझ्याकडूनच कळलं मधुभाऊंना, पण सायलीला अटक वगैरे झाली आहे हे सगळं मी चुकून बोलून गेली आहे. माझं काही असं इंटेन्शन नव्हतं आणि मला माहिती पण नव्हतं त्यांना हे सगळं काही प्रकार सांगायचा नाहीये वगैरे. मी काही मुद्दाम नाही केलं. अर्जुन म्हणतो, अगं पण मी कुठे तुझं नाव घेतलं तन्वी, तुझी तूच बोलतेस. आता या दोघांमध्ये वाद वाढायच्या आत या कल्पनाताई म्हणतात, बरं बरं राहू द्या बरं, आता उगाचच दोघं शब्दाला शब्द देऊ नका आणि वाद वाढवू नका. कल्पनाताई आता लगेच मामला रफादफा करताय. पण आता बघा कल्पनाताईंना काळजी वाटते सायलीची, पण ती त्यांना दाखवायची नाहीये. आता त्या म्हणतात, विमल जाय बरं सगळ्यांसाठी चहा कर बरं बाई. आता लगेच प्रिया बघायला लागते त्यांच्याकडे. आता विमल जात असते पण पुन्हा माघारी फिरते आणि म्हणते, अहो वहिनी. आता ह्या कल्पनाताई म्हणतात, अगं हां थांब, बरं झालं थांबलीस, त्यात आलं आणि गवती चहा पण घाल. आता हा सायलीचा फेवरेट चहा आहे. प्रतापराव पण त्यांच्याकडे बघतच राहतात, मधुभाऊ सुद्धा आणि अर्जुन सुद्धा. विमल म्हणते, वहिनी सगळ्यांसाठी चहा, पण तुम्ही तर कॉफी पिता. आता कल्पनाताई हळूच म्हणतात, तुला सांगितलं तेवढं कर ना ग विमल. आता बघा प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, सगळ्यांसाठी चहा करतेस पण आपल्या घरात तर फक्त सायली चहा पिते. कल्पनाताई बघा आता कशा विषय टाळतात आणि म्हणतात, अहो बाहेर पाऊस पडतोय ना, तर मला वाटलं घ्यावं चहा. शेवटी न बोलता कल्पनाताईंनी सायलीची काळजी घेतलीच, जी सायलीला, अर्जुनला आणि प्रतापरावांना सुद्धा जाणवली. छान होता हा सीन. आता प्रतापराव सायलीला म्हणत असतात, सायली बेटा तू आता आराम कर. कल्पनाताई म्हणतात, मी आलेच. असं म्हणून आता कल्पनाताई निघून जातात. आता लगेच प्रिया बघा कशी खोटं खोटं वागते. कल्पनाताई गेल्या आणि लगेच म्हणते कशी, अगं सायली तू सुटली ना बाई, आता माझा जीव न जरा भांड्यात पडला बघ. तसं पाहिलं तर मीच तुला चहा करून देणार होते आत्ता, पण अगं मला ना अश्विनने बोलवलंय आणि त्याचा मेसेज आलाय, हॉस्पिटलजवळ भेट, तिथून ना जरा आम्हाला बाहेर जायचं आहे. अगं बरं हिला कोणी विचारतं का प्रेक्षकांनो, किती मध्ये मध्ये करते बरं उगाचच. म्हणते कशी, चल येते सायली, काळजी घे स्वतःची. अर्जुन आता तिच्याकडे नुसता बघतो. बरं पहा आता हे किती हायलाईट केलंय त्यांनी. आता प्रिया तिथे समोरच असते. मी मगाशी म्हटलं ना, हा मेसेज तिने दोनदा कोणाला तरी पाठवलाय असं दाखवलं. पुन्हा तिने तोच मेसेज केलाय, मी मैत्रिणीकडे जाते, मला तासाभराने नेहमीच्या कॅफेजवळ भेट. आता हा मेसेज तिने नेमका कोणाला केला ते खरंच मला कळलेलं नाहीये. तुम्हाला कळलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता ती अर्जुन, प्रतापराव सगळ्यांच्या समोर मेसेज करते बरं का. काही क्षणासाठी अर्जुन तिच्याकडे बघतो पण तिला इग्नोर करतो. आणि आता सायलीची काळजी घेत आहेत ते. आता त्यांचं बोलणं ऐकवलेलं नाहीये, पण आता म्हणतोय अर्जुन, काळजी घे बायको. प्रतापराव म्हणतायत, बाई सायली आराम कर वगैरे वगैरे. असा एक सीन छोटासा दाखवला आणि म्हटलं ना मगाशी, खरंच खूप स्लो दाखवला त्यांनी आजचा एपिसोड. तर बघा आता हा जो सीन आहे, जो मी तुम्हाला म्हटलं मस्त दाखवलाय आज. तर बघा आता प्रिया म्हणते, एवढा मोठा प्लॅन केला आणि तो प्लॅन असा मूर्खासारखा एक्झिक्यूट केलाय. अण्णा सर मी तुमच्यावर विश्वास ठेवला ना, तिथेच फसली आहे बरं का मैपत. आता चिडून म्हणतो, तुझा प्लॅन तू करायचा ना, मग आमच्यावर कशाला अवलंबून कशाला घेतली मग आमची मदत. प्रिया म्हणते, तुमच्यासारखी गुंड नाही पाळत ना मी. पोरांना पळवायचे असेल तर तुमचे गुंडच मला मदत करतील ना. मग नागराजला तर काही माहिती नाहीये बरं का यातलं.
नागराज म्हणतो, काय काय चाललंय काय तुमचं? अरे कसला प्लॅन केलाय आणि कोणतं पोर पळवलंय तुम्ही? नागराज सगळ्यापासून अनभिज्ञ आहे. खरं तर करता करविता नागराजच आहे. याने सुरुवात केली आहे त्याच्या भाऊ भाऊजाईला मारून, पण तरी सुद्धा तो बिचारा या सगळ्यापासून आला. तर प्रिया नेहमीप्रमाणे मैपतला दोष द्यायला लागते. अहो मी यांना सांगितलं होतं त्या पोराला 8 ते 10 दिवस लपवा, पण हुशार अण्णा सरांच्या पंटरने काय केलं? काय केलं त्यांनी? अहो त्यांनी पण यांच्या पंटरने काय केलं? काय केलं यांच्या पंटरने? बशीभर माती घेतली, त्यात छान असा चिखल कालवला आणि मग गार्निशिंगसाठी, अरे गार्निश कसलं? शेणाने गार्निश केलं यांच्या पंटरने आणि चवीने आडवा हात मारलेला आहे. म्हणजे प्लॅन कसा फसला याचं रसभरीत वर्णन केलेलं आहे प्रियाने. आता ती असं बोलते, पण अण्णा ते ऐकून घेणार आहे का हिचं बोलणं? आता मैपत ऐकतो आणि म्हणतो, ए चिचुंद्रे चल गब्बैसे, ते पोरग आपल्याच ताब्यात होतं का नाही? प्रिया म्हणते, मग ते पोरग बाहेर कसं पडलं? अहो कशाला एखाद्या बेभरोशावाल्या बाईकडे लपवलं तुम्ही त्याला? मैपत भारी उत्तर देतो बरं का. मैपत म्हणतो, मग कुठे लपवायचं होतं त्या पोराला? माझ्या गोडाऊनमध्ये लपवायचं होतं का? म्हणजे उद्या कोर्टामध्ये अर्जुन सुभेदारने सांगितलं असतं, युअर ऑनर, गोडाऊनमध्ये जे लपलेलं पोरग होतं, जे सापडलं गोडाऊनमध्ये पोरग, ते गोडाऊन मैपत शिखरेचं आहे. त्यामुळे मैपत शिखरे यांची कसून चौकशी करा. म्हणजे शकला असतं का नाही माझ्यावर? तुला काय ग, मी गेलो असतो ना जेलामध्ये आणि मला वाचवायला कोण आलं असतं का? मग तू आली असती का चिचुंद्रे? का तुझा तो खोटा बाप आला असता किल्लेदार? त्यावर आता नागराज म्हणतो, अरे काय काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? मला कोणी सांगल का काही? एक तर माझा अपरोक्ष प्लॅन करता, तो फ्लॉप होतो आणि रडत बसता. मग अरे कशासाठी रडताय ते तरी कळू द्या ना रे मला. पण नागराजला आता कोणी काही सांगितलेलं नाहीये असं त्यांनी दाखवलंय. तर आज काय ते या मालिकेमध्ये एवढा सीन त्यांनी दाखवला, तर रोज रोज काय दाखवणार ते प्रेक्षकांनो? रोजच काहीतरी जबरदस्त हिट असं होत नाही ना. पण असो, सायली सापडली नाही एकदाची, ते एक बरं झालं आणि ती पुन्हा आली आहे मालिकेमध्ये. त्यामुळे आता येणारे एपिसोड भारी आणि सॉलिडच होणार आहे. कारण प्रेक्षकांनो या मालिकेचा नवीन प्रोमो आलाय 17 जूनचा. आता बहुतेक तरी या काय नाव तिचं, ती साक्षी, अण्णाची बायको वगैरे येते की काय काय की असं एक ट्विस्ट ते दाखवतील असं वाटतंय खरी. म्हणजे मैपतची बायको आणि साक्षीची आई असं काहीतरी त्यांनी सीन घेतलाय. सॉरी, कालिंदी महाडिक म्हणून एक नवीन कॅरेक्टर येणार आहे या मालिकेमध्ये. आता ते नेमकं मैपतची बायको आहे की काय असं एक ट्विस्ट त्यांनी समोर आणलाय आणि यासाठी त्यांना अद्वैत आणि कला मदत करणार आहे. तर बघा, आता अर्जुन सायलीची काळजी घेतोय आणि तो असा सायलीला न्याहाळत असतो. सायली म्हणत असते, काय झालं हो? मग एक इमोशनल असं सीन त्यांनी दाखवलाय या दोघांचा. अर्जुन म्हणत असतो, बायको तुला काही झालं असतं तर मी स्वतःला माफ नसतो करू शकलो ग. तू दिसत नव्हतीस डोळ्याने तेव्हा मी किती घाबरलो होतो ग सायली. मला काही सुचत नव्हतं. तुला काही झालं असतं तर माझा जीव गेला असता. आता तो असं बोलतो तेव्हा सायली पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणते, अहो असं नका बोलू. मग अर्जुन सांगतो की मग तुला अटक झाली असं कळलं ग मला बायको. तेव्हा प्रचंड टेन्शन आलं होतं मला, कारण सोबत धीरही आला होता. मला माहित होतं की मी तुला वाटेल ते करून सोडवेल असा कॉन्फिडन्स माझ्यात होताच बायको. तर सायली म्हणते, हो माझा पण तुमच्यावर पूर्ण विश्वास होता. तुम्ही येत नव्हतात, तुमच्याशी बोलणं होत नव्हतं म्हणून जीव कासावीस होता हो. पण तरी सुद्धा एक विश्वास होता मनामध्ये की तुम्ही याल आणि मला सोडवाल. मी तुमची सारखी वाट बघत होते अहो. अर्जुन म्हणतो, मला प्रॉमिस कर बरं आता, तू परत कधीच असं मला सोडून जाणार नाहीस, अशी गायब नाही होणार, कर बरं प्रॉमिस. सायली म्हणते, असे काय करता हो, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे? अर्जुन म्हणतो, असं नाही बाबा, कर बरं प्रॉमिस. मग सायली त्याच्या हातावर हात ठेवत म्हणते, बरं दिलं वचन, आता मी तुम्हाला सोडून कधी कुठेच जाणार नाही आणि तुम्ही पण मला द्या बरं वचन, असंच वचन द्या. अर्जुन म्हणतो, हो मी पण तुला वचन देतोय की मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. माझं आयुष्य आहेस ग सायली तू. जिथे तू आहेस तिथे मी आहे, अगदी कायम. आता अर्जुन पण तिच्या हातावर हात ठेवतो आणि दोघेही एकमेकांकडे बघून स्माइल करतात आणि या इमोशनल अशा सुंदर सीनवर त्यांनी हा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागामध्ये अस्मिता येणार आहे बाबा. आता या पात्राची काय चर्चा करू. आधीच या पात्राने भयंकर गाजवली आहे मालिका. तर विलन पात्र आहे अस्मिता, आपल्याला तर माहितीच आहे. त्यामुळे अस्मिता आल्यामुळे प्रियाला काय म्हणता येईल, प्रियाची ताकद जरा दुपटीने वाढेल सायलीला त्रास देण्यासाठी. पण मला नाही वाटत आता सायली पहिल्यासारखी राहिली आहे. ती काही मुळू रडणाऱ्यातली नाही आहे.
त्यामुळे आता सायलीने ठरवलंय प्रियाच्या प्रत्येक प्लॅनिंगला सडेतोड उत्तर द्यायचंय. आता झालंय काय की यांना असतो एकादशीचा उपवास आणि आता कल्पनाताई सांगतात की आम्हाला उपवास आहे बरं, आणि आता म्हणजे काय खाय प्यायला काही उपवासाचं ते बनवणार आहेत. तेवढ्यात आता अस्मिता येते आणि म्हणते मला काही उपवास नाहीये बरं, मी भरपूर खाणार आहे. आणि घरात आल्या आल्या तिने आनंदाची बातमी दिली आहे. कल्पनाताईंच्या ती गळ्यात पडते. सगळेजण खुश आहेत की आपली मुलगी आली आहे. अस्मिता आल्या आल्या आनंदाची बातमी देते की ती आई होणार आहे आणि ती सांगते की आता मला पौष्टिक खायचंय. मग कल्पनाताई म्हणतात अगं बाई, म्हणजे मी आजी होणार आहे की काय? अरे अर्जुन अश्विन, तुम्ही मामा होणार आहात. पण अस्मिताने आल्या आल्या चालू केलंय सायलीला त्रास देणं आणि प्रिया सोबत आहेच. आता त्यांनी काहीतरी मुरमुऱ्याचं पाकिट खाल्लंय आणि त्याचा आळ सायलीवर आणलाय. अस्मिता म्हणते मी नाही खाल्लं, त्या सायलीने खाल्लं असेल. मग सायली पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी तुम्हाला वाटतं का की मी कधी उपवास मोडेल? पूर्णाजींना विश्वास असतो सायलीवर, त्या काही उत्तर देत नाहीत. त्यांना माहिती असतं की सायली काही उपवास मोडणार नाही. पण आता सायली ठरवते की प्रियाला एक्सपोज करायचं, प्रत्येक वेळेला तिचं खोटं उघडं पाडायचं. म्हणून ती तिच्या खोलीत जाते. आता तिला माहिती आहे हिने खाल्ला असेल आणि सगळी घाण खोलीतच टाकली असेल, म्हणून ती आता केर काढते तिच्या खोलीतला मुद्दाम आणि दाखवते कल्पनाताईंना. हे बघा, ती सगळ्यांना खोलीत बोलावून घेते आणि म्हणते हे बघा आई, प्रियानेच इथे खाल्लेलं आहे सगळं आणि माझ्यावर आळ घातलाय आणि हिने उपास पण मोडलाय, तुमच्याशी खोटं बोलली. म्हणजे दोन्ही वेळेला खोटं बोलली. एक तर मी खाल्लं म्हणून खोटं बोलली आणि दुसरं म्हणजे हिने उपास पण मोडलाय. आता या बाबतीत कल्पनाताई काही तन्वीला शिक्षा देतात का ते बघूयात. पण प्रेक्षकांनो, आता येणारे एपिसोड चांगले असणार आहे. आजचा एपिसोड जरा सोसोच दाखवला त्यांनी. उद्या या मालिकेचा एपिसोड आहे मला वाटतं, कारण रविवारी सुद्धा जूनमध्ये त्यांनी एपिसोड ठेवलेत आणि त्या लग्नानंतर मालिकेचा पण उद्या महा एपिसोड आहे. आता हा रिव्ह्यू झाल्यानंतर लग्नानंतरचा रिव्ह्यू आपल्या दुसऱ्या चॅनलवर नक्की ऐका. काल जमलं नाही मला द्यायला, पण आज मात्र मी नक्की देणार आहे. हा ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड आजचा कसा वाटला? तसा बराच होता म्हणा, एवढा काही खास दाखवला नाही त्यांनी आज. पण असो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या रविवारी सुद्धा आपली भेट होणार आहे प्रेक्षकांनो. तोपर्यंत टेक केअर अँड हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.